तर नंदुरबार जिल्ह्यातही दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। रिमझिम पावसानंतर अखेर दमदार पावसाची एंट्री झाली आहे। मध्यरात्रीपासून जिल्ह्याभरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। तर या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्याच्या शेवटी पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्याभरात आतापर्यंत केवळ 19% इतक्याच पावसाची नोंद झाली आहे। पुढील 3 दिवस नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर जळगाव जिल्ह्यात सुद्धा सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये पाऊस सुरू असल्याने लागवड तालुक्यातील श्री क्षेत्र मनुदेवी इथे धबधबा प्रवाहित झालाय। तसंच इथे नदीलाही पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान इथलं मनुदेवी मंदिर हे दर्शनासाठी आता बंद करण्यात आलंय। तर जळगावमधील प्रसिद्ध असे हे मंदिर आणि त्या शेजारी हा धबधबा प्रवाहित झालेला आहे। कारण गेल्या काही दिवसात प्रचंड पावसानं जोर धरलेला आहे। त्यामुळे आता हे मंदिरही बंद करण्यात आलंय।